देवा देवा, तू माझी साथ ऐकलीस र. तुला मी पाण्यात ठेवलं, तुझी कठोर परीक्षा घेतली, पण तू मात्र माझ्या भक्तीची आणि या पदराची लाज राखलीस. जसं जसं त्या पोरीला वाचवलंस ना, तसं तिच्या घरी तिला लवकर पाठव देवा, लवकर पाठव. अण्णा, माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, आलेच मी. I love you. I love you. आज तू मला आय लव्ह यू बोललीस, म्हणजे तुझ्याही मनात होतं तर. मला वाटत होतं की मी एकटाच तुझ्या प्रेमात वेडा होतोय की काय, पण नाही. आग दोन्ही बाजूनी लागली आणि ही आग आता शांत होणार नाही, कारण प्रेमाची आग ही. आपण ना लवकरच लग्न करू आणि मग तू मी, फक्त आपण दोघंच. सर, ये मैंने कल की केस की फाइल रेडी की है, एक बार आप देखकर साइन कर दीजिए. सर, कहाँ खो गए आप? विशाल, हो सर. कसं असतं, कधी कधी एखाद्या वाईट परिस्थितीत सुद्धा खूप चांगलं काहीतरी घडतं. तसंच काहीतरी झालंय माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट परिस्थितीत सुद्धा. देवानं माझं प्रेम मला परत मिळवून दिलं. जे जुनं प्रेम देवानं माझ्याकडून एका क्षणार्धात हिरावून घेतलं होतं ना, तेच प्रेम एका नव्या रूपात माझ्यासमोर देवानं परत उभं केलं. विशाल, हो सर. तू आता काही बोललास का मला? नहीं सर, मैं कहीं नहीं बोलूं. लेकिन सर, आज आप बहुत खुश लग रहे हो. कुछ हुआ है क्या? अरे विशाल, आज काय झालं काय सांगू. श्रावणी बेडवर ग्लानीत असताना का होईना पण माझ्याकडे बघून जाऊ दे, काही नाही. तुझा ही फाईल राहू दे, मी बघतो. ओके सर, थैंक यू सर. ठीक आहे, नारळ पाणी. तब्येत बरी करायची आहे ना? ये. नाही, मला नको. श्रावणी, अगं हट्ट करून कसं चालला? नारळ पाणी तर आहे नुसते. हे तर पी. शुभू, मला नाही जाते रे. श्रावणी, जर तुला हॉस्पिटलमधनं घरला परत जायचं असेल तर तब्येत लवकर बरी करावं लागेल. हे बघ, डॉक्टर म्हणतात ते सगळं वेळेवर घ्यायला लागेल. शुभू, हे बघ, मला खरंच आता काहीच नकोय. श्रावणी, हट्ट करू नको, पी ना. शुभू, नकोय मला. काय म्हणतंय पेशंट? डॉक्टर, तुम्हीच सांगायला. नारळ पाणी पित नाही बघा. हो श्रावणी मॅडम, असं नाही करायचं. मिस्टर शुभंकर अगदी बरोबर सांगतायत. तुम्ही हे नारळ पाणी जर वेळेवर प्यालात ना, तर तुमच्या शरीरातील हायड्रेशन पण व्यवस्थित राहील आणि रिकव्हरी पण फास्ट होईल. हो डॉक्टर, श्रावणीला डिस्चार्ज कधी मिळतोय? गोळी त्यांच्या आर्टरीच्या खूप खोलवर गेली होती आणि आतली जखम पण खूप खोल आहे, त्यामुळे पूर्णपणे रिकवर व्हायला थोडा वेळच लागेल. डॉक्टर, मला एक सांगा, ही जखम रिकवर करण्यासाठी काही सर्जरी किंवा मायनर ऑपरेशन वगैरे काही आहे का? श्रावणी मॅडमच्या केसमध्ये थोडी कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या असल्या नाजूक ऑपरेशनसाठी जी प्रगत टेक्नॉलॉजी लागते ती आपल्या इंडियात नाही आहे. सर, परदेशात जाऊन केलं तर चालेल का? तसं आपल्याला काहीतरी करता येईल. जाऊ शकतात, पण नैसर्गिकरित्या ती जखम बरी व्हावी असं मला वाटतंय आणि तुम्ही त्याची वाट बघावी. आणि श्रावणी मॅडमांच्या आरोग्यासाठी तेच योग्य आहे. पण डॉक्टर, मला एक सांगा, पुढे जाऊन काही धोका प्रॉब्लेम वगैरे होणार नाही ना? रिस्क तर आहेच, कारण गोळी ज्या आर्टरीमध्ये अडकली होती त्या आर्टरीमध्ये पुढे ब्लड क्लॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर का असं झालंच, सिरियस हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्हाला इथून पुढे श्रावणी मॅडमांची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. ओके, मला अजून बाकी पेशंट बघायचे, आलोच मी. थँक्यू सर. बघितलं डॉक्टर काय म्हणाले? परिस्थिती गंभीर आहे, ती नारळ पाणी खा. शुभू, मला अजिबात भीती वाटत नाही, कारण मला पूर्ण विश्वास आहे तू माझा नीट सांभाळ करशील आणि आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. ते तर मी आयुष्यभर तुझ्या सोबतच असणार आहे. खरंच? नारळ पाणी घे. श्रावणी, काय बघतेस? नारळ पाणी घे. हॅलो. सानू, काय करायलीस? काय नाही, बोल की. आज रात्री भेटायचं का मग? नाही नाही यार, आत्ता शक्य नाही. अगं सानू, मम्मी पप्पा 4-5 दिवसासाठी बाहेर गावी गेलेत आणि आता घरी कोणीच नाही. नाही रे इंद्रनील, श्रावणी तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तिच्या काळजीनं घरातले सगळेच टेन्शनमध्ये, आणि अशा परिस्थितीत मी तुला नाही भेटायला येऊ शकत. सानू, आता तिच्यासाठी तू मला भेटायचं टाळणार आहे? तुला माहिती आहे ना आपण किती दिवस झालं प्लॅनिंग करतोय यार. मला आज तरी वाटलं होतं की तू 100% येशील आज. प्लीज कर ना ट्राय. तुझ्याशिवाय मी एक एक क्षण कसा जगतोय माझं मला माहिती. इंद्रनील, तू काय बोलतेस याचं भान आहे का तुला? श्रावणी माझी जीवलग मैत्रीण, तिला गोळी लागली, ती मृत्यूशी झुंजते, आणि अशा वेळी तुला आपल्या भेटीगाठी सुचतायत? नाही नाही सानू, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं आता श्रावणीची तब्येत कशी आहे? दादाचा आत्ताच फोन आला होता. शुद्ध आली आहे, तिला धोक्यातून बाहेर आली ती. अरे वा, मग चांगलंच झालं की. म्हणजे आता बरी आहे ना ती? हो. मग सानू, मग मला भेटायला यायला काय प्रॉब्लेम आहे? इंद्रनील, अरे माणूसच का कोण आहेस रे तू? इथे एवढी मोठी जीवघेणी घटना घडली, आम्ही इथे सगळे देव पाण्यात ठेवून बसलो, पण तुझा हट्ट काही सुटत नाही. जरा परिस्थितीचा विचार कर. फोन ठेव रे तू, मला नाही तुझ्याशी बोलायचं. ए सानू, सानू, सानू. काय झालं इंद्रनील? इथं बघ. काय झालं असं तोंड पाडून का उभारलायस? कोणाचा फोन होता? ते सानिकाचा. काय म्हणत होते मग तुमच्या मॅडम? काय? श्रावणी शुद्धीवर आली? मूर्त कशी काय वाचली? होय 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 होय, एवढं काय झालं? काय नाही, ते चांगलंच झालं की श्रावणीला शुद्ध आली. बरंच झालं. ती सानिकाची लय जवळची मैत्रीण आहे. पण तुझी खरी अडचण तर सानिकाच आहे. हा म्हणजे कळालंय मला, समज कळायला लागलंय. तुला सानिकाला भेटायची तीव्र इच्छा आहे का नाही? अरे मग घाबरायलास काय? तू अजिबात काळजी करू नको. सानिका तुला भेटायला इथं आपल्या घरात येईल, ते पण धावत पळत. लिहून घे तू माझ्याकडनं. कशी काय येणार भेटायला ती? येणार, ती इथं नक्की येणार. आपण तिला यायला भाग पाडणार. स्वीटे, काय चाललंय डोक्यात तुझ्या? तू काळजी नको करू. हा, फक्त मी जे सांगन ते तुला ऐकायला लागेल. मग बघ, तुझी हिरवीन कशी धावत पळत स्लो मोशन मध्ये येते तुला भेटायला.